उद्या आपल्या ऑफिसमध्ये मुजुमदार नावाचे क्लायंट येणार आहेत. सो त्यांच्या समोर सगळंच्या सगळं परफेक्ट दिसलं पाहिजे. असं प्रेझेंटेशन तयार करा ना की ही ऑर्डर आपल्यालाच मिळायला हवी आणि याच्या पुढच्या सगळ्या ऑर्डर आपल्याला मिळायला पाहिजे. मी आहे वैदेहीची काळजी घ्यायला, तिला सांभाळायला आणि आमच्या घरासाठी तिला तयार करायची जबाबदारी माझी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. हेच ऐकायचं होतं तुमच्याकडून, बाकी काही नाही. आता तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. काय मग माझ्या होणाऱ्या नवऱ्याकडे झाला का माझ्या चुगल्या करून? थँक्यू. अरे वा, न्यू हेअर कट, छान दिसतोय. थँक्स. काय ग वैदेही, तू इथे कशी? राजनेच सांगितलं मला. हो, मीच तिला सांगितलं होतं. मला जेव्हा यांचा फोन आला आणि ह्या जेव्हा म्हणाल्या की वैदेहीच्या आई वडिलांना भेटायचंय, तेव्हाच मला अंदाज आला होता. मग मीच तिला बोलावलं. म्हटलं ती येईपर्यंत आपल्या गप्पा होतील आणि एकत्र डिनरही करता येईल. Attention please, ladies and gentlemen. I hope you are enjoying. Couples, please join the dance. Let's enjoy. राज, डान्स करूया? हो, येतो. ओके, चल. छान दिसतो ना दोघांचा जोडा? हो ना. तुम्ही कंटिन्यू करा, मी निघते. अगं का ग, थांब ना, आपण डिनर करून जाऊयात ना. नाही, एक अर्जंट काम आहे, मी ते करून डायरेक्ट घरीच जाईन आणि घरी बनवेन जेवण. येते. आणि हे बघ नेहा, आता पुढच्या ज्या काही मीटिंग अरेंज करशील ना, नीट मला विचारून कर. कारण काय, जरा लग्नाची धावपळ सुरू होईल ना, मी जरा गडबडीत असेल. काही मीटिंग्स आपल्याला पोस्टपोन करावे लागतील, काही रिशेड्यूल करावे लागतील. हा, ठीक आहे, चालेल. आई, ही फाईल मी चेक केली आहे. माझ्या बाजूने ओके आहे. तू बघून घे, बाकी तू म्हणशील तसं कर. बर. अरे ऐक ना, हा. आज आपली दुपारी मीटिंग होती ना, हा, मी आहे ना त्या मीटिंगला. ती मीटिंग मी कॅन्सल केली आहे. का? आज आपण दोघंही बाहेर जाणार आहोत. बाहेर कुठे? कुठे म्हणजे? अरे साखरपुडा आलाय जवळ. अंगठी नको का सिलेक्ट करायला? आपण दोघंही आज शॉपिंगला जाणार आहोत.
आई या सगळ्यात प्लीज मला नको आवडूस. तू जाऊन घेऊन ये ना. राज, लग्न तुझ्या पसंतीने होतंय ना? आणि मग अंगठी तुझ्या पसंतीची नको का? मला त्यातलं फारसं काही कळत नाही म्हणून म्हटलं तू जाऊन सिलेक्ट कर ना. बरं ठीक आहे, मी असं करते, आपले नेहमीचे ज्वेलर्स आहेत ना, त्यांना काही नमुने घेऊन इकडे ऑफिसमध्ये बोलवते. हा, वैदेहीला इकडे बोलवून घेते, मग तुम्ही दोघंही मिळून सिलेक्ट करा. काय? ओके? तू असशीलच ना? हो, पण अरे माझी ना एकच छोटी अर्जंट मीटिंग आहे, ती पटकन आवरून येते. तोपर्यंत तुम्ही सुरू करा ना सिलेक्शन. हरकत नाही. येत. चला आई बाबा मी येते. हॅलो. हॅलो वैदेही. हा मॅम बोला. अगं साखरपुड्याची अंगठी घ्यायची आहे, तुझ्या पसंतीने घेऊया. तो एक काम कर, तू जरा वेळ काढून ऑफिसला ये आमच्या. मी आमचे ओळखीचे ज्वेलर्स आहेत ना, त्यांना काही नमुने घेऊन इकडेच बोलवले. तू आणि राज दोघं मिळून सिलेक्ट करा, म्हणजे एकाच वेळी दोघांच्या अंगठ्या देता येतील करायला. हो चालेल ना, मी येते ऑफिसला. ओके बाय. ओके बाय. काऊ काऊ लवकर बाहेर ये. लवकर ये लवकर. आई बाबा ऍक्च्युली मी खरं तर तुम्हाला आज सिद्धिविनायकाला घेऊन जाणार होते, पण आज कावेरी तुम्हाला घेऊन जाईल. कारण की रत्नमाला मॅडमनी मला ऑफिसला बोलवलंय अंगठी सिलेक्ट करायला, तो तिथे तर मला जावं लागेल. ठीक आहे, चालेल. काऊ. हॅलो. तुम्ही अक्कल गहाण टाकलीये का? तुम्हाला साधं एक काम करता येत नाही धड? आता हे सगळं निस्तरायला मला परत ऑफिसला यावं लागेल. ह्या ठेवा फोन. यार काऊ, मला ऑफिसला जावं लागणार आहे यार. आई बाबा सॉरी, पण मी ऑफिसला जाता जाता तुम्हाला सिद्धिविनायकला ड्रॉप करते, ठीक आहे? आणि काऊ, तू माझं एक काम करशील प्लीज? ही बघ, छान डिझाईन आहे, लेटेस्ट आहेत आणि 22 कॅरेटचे आहेत बघा. नाही ठीक आहे, राहू दे. आय मीन वैदेहीला येऊ दे, ती सुद्धा बघेल आणि मग आपण फायनल करू. मे आय कम इन सर? तुम्ही या ना. ते वैदेहीला अर्जंट एका मीटिंग साठी जावं लागलं, म्हणून तिने मला पाठवलं. ती म्हणाले अंगठ्यांचे फोटोज पाठवायला, म्हणजे त्यातून ती सिलेक्ट करून सांगेल. बसा. फोटो बघून कसं कळणार? माप तर हवं ना मुलीचं. हा ते मी नाही, यांच्या बोटाचं मेजरमेंट फार काही वेगळं नसेल.
त्यांच्या बोटात आपण अंगठी ट्राय करू शकतो. सॉरी ते वैदेहीच्या मापाची अंगठी मी घेऊन आले. वैदेही कुठे? वैदेही एका मीटिंगमुळे येऊ शकली नाही, म्हणून तिने मला पाठवलं. आणि हे काय झालं सिलेक्शन अंगठ्यांचं? हो, नाही मला वाटलं तास दीड तास तरी लागेल, पण लवकर आटपलं. अहो तेच ना, लोक अंगठी सिलेक्ट करायला 3-3 तास घालवतात आणि यांनी 15 मिनिटातच उरकून टाकलं. खरं म्हणजे सिलेक्शन झालं नाहीये. म्हणजे मी 5 अंगठ्या सिलेक्ट करून त्याचे फोटोज वैदेहीला पाठवलेत. ती सांगेल सिलेक्ट करून. हो ना, आणि ह्या असताना मला गरजच नाही लागली जास्त विचार करण्याची. त्यांनी ज्या अंगठीवर बोट ठेवलं ते मी सिलेक्ट केलं. चालेल, मग तुमचं फायनल डिझाईन कळवा, तसं मी बनवून पाठवतो. चला येतो मी. थँक्यू. राज, आता अंगठीचं झालंच आहे ना काम, कपड्यांचंही करून टाकूया ना. मी अशाही माझ्या 1-2 मीटिंग कॅन्सल केल्या. तू चल माझ्या बरोबर, आपण शॉपिंगला जाऊया. आई प्लीज, मला या सगळ्यात नको ओढूस. म्हणजे माझा आत्ता शॉपिंगला येण्याचा मूड नाही. तू तुझ्या पद्धतीने कर ना शॉपिंग, पण प्लीज आत्ता शॉपिंगला येण्याचा आग्रह करू नकोस. अरे असं काय करतोयस राज? आपल्याला काय आत्ता लगेच लग्नाचं शॉपिंग नाही करायचंय. फक्त साखरपुड्याच्या दिवशी तुला जो काही पोशाख हवाय तो जाऊन आपण घेऊया तुझ्या आवडीचा. चल. नाही आई, करेक्ट आहे तुझं, पण एक काम कर ना, तू तू तुझ्या आवडीचं घे, मी घालेन. पण आता मला निघायचंय, मी निघतो. सर, स्वतःच्याच लग्नात अजिबातच उत्साह दाखवत नाहीत. तू कशासाठी आली होतीस इथे? काम होतं काही? सॉरी मॅडम, या फाईलवर साईन हवी होती तुमची. ठीक आहे, केबिन मध्ये येऊन घे नंतर. येस. जा. तो उत्साह दाखवत नाहीये, कारण जिच्यासाठी हे सगळं चाललंय ते तू नाहीयेस. तू असतीस तर. येते.
उद्या आपल्या ऑफिसमध्ये मुजुमदार नावाचे क्लायंट येणार आहेत. सो त्यांच्या समोर सगळंच्या सगळं परफेक्ट दिसलं पाहिजे. असं प्रेझेंटेशन तयार करा ना की ही ऑर्डर आपल्यालाच मिळायला हवी आणि याच्या पुढच्या सगळ्या ऑर्डर आपल्याला मिळायला पाहिजे. कळतंय? येस मॅम. पटापट कामाला लागा. ठीक आहे? हो. हॅलो. हॅलो काऊ, कुठे आहेस तू? अगं मी आत्ता निघते ऑफिस मधून. अगं का निघालीस? थांबायचं ना तिथे. माझी आत्ताच मीटिंग संपली आहे. मी थांबून काय करू वैदेही? आणि तुझी मीटिंग संपून तू येणार कधी? तोपर्यंत मी काही इथेच बसून राहायचंय का? मग काय झालं? काऊ, तू त्या डिझाईन्स पाठवल्यास ना मला, त्या काय झालं? आवडलं नाहीत का तुला? अगं नाही, मला खूप आवडल्या, पण माझं तेच कन्फ्युजन झालंय की मी यातली कोणती सिलेक्ट करू. नाही ठीक आहे, आपण ते तू घरी ये मग बोलून ठरवू. ए नाही नाही, मी काही घरी येत नाही. तू येऊन मला ऑफिसला भेट. मी आता ऑफिसला येऊन काय करू? त्यापेक्षा तू घरी ये, मग आपण घरी आल्यावर बोलून ठरवू. अगं काऊ, असं काय करतेस ग? आता याच्यानंतर आपल्याला कपड्यांची पण शॉपिंग करायची आहे. मी एक काम करते, मी राजला फोन करून बोलवते, आपण तिघही जाऊ शॉपिंगला. ठीक आहे? नको वैदेही, ऐक ना, तू जाऊन ये कपड्यांच्या खरेदीला, मी नाही येत. आणि तसंही राजवर्धन सर आहेतच ना तुझ्या बरोबर. तुम्ही दोघं जाऊन या. हा? अगं काऊ, असं काय करतेस ग? एकतर तुला आणि राजला दोघांनाच माहितीये रत्नमाला मॅडमना काय आवडतं आणि काय नाही आवडत. मी आयुष्यात कधी साड्या विकत घेतल्या नाहीत. मी तिकडे जायचं आणि काहीतरी भलतच घेऊन यायचे. त्यापेक्षा तू चल ना ग माझ्या बरोबर. असं काय करतेस वैदेही? जा ना, जाऊन ये ना खरेदीला, जमेल तुला. हे बघ काऊ, तू जर नाही आलीस ना तर मी एकटी जाऊन काही शॉपिंग वगैरे करणार नाही. सरळ जाऊन एक वेस्टर्न ड्रेस घेऊन येईन साखरपुड्यासाठी. मग वाटू दे रत्नमाला मॅडमना काय वाईट वाटायचं ते. आणि यावरून जर लग्न मोडलं ना तर याला तू जबाबदार असशील, मी नाही. वैदेही ठीक आहे, येते. ओके, बाय. तू पण ना वैदेही, बाय.